नमस्कार, मी सुशील कांबळे, राहणार आंबेडकर नगर जत, तालुका जत, जिल्हा सांगली। आज आपण भोसले ॲग्रो अंतर्गत आपण भूमिराज ह्या गोट फार्मला व्हिजिट करायला आलोय, जे बागेवाडी, तालुका जत, जिल्हा सांगली येथे आहे। आणि जे हे फार्म चालवतात किंवा रन करतात त्यांच्याकडून आपण ह्या फार्मची थोडक्यात माहिती घेऊया। नमस्कार। नमस्कार सर, मी भागवत बाळू शिंदे। मी आता 2 वर्ष झालं हा फॉर्म चालू केलेला आहे। आपल्याकडं देशी गाई, गिर गाई, तसेच म्हशी व कोंबड्या ही सर्व म्हणजे आपल्याकडं पशु जनावर आहेत। आपल्याकडे शेळ्या काय काय, म्हणजे शेळ्यांमध्ये काय? शेळ्यांमध्ये आपल्याकडं देशी शेळ्या आहेत, उस्मानाबादी शेळ्या आहेत आणि बिट्टल। आपण पंजाबवरून टॉप क्वालिटीच्या बिट्टल शेळ्या खरेदी केलेल्या आहेत। मग तुम्हाला ती थोडक्यात मी आमचा पूर्ण शेड जे आहे तो फिरून दाखवतो। ओके, चला। हे आपल्या इथं देशी गायचा हे शेड आहे। इथं ह्या शेडच्या पलीकडून आपण शेळ्यांसाठी खुरा म्हणजे सुका चारा ठेवण्यासाठी ह्या पलीकडच्या बाजूला शेड मारलेला आहे। सुक्या चाऱ्याचं हे आहे का, शेड आहे का ते? हा, पलीकडनं सुक्या चाऱ्याचे। हे तुमचं हे देशी कोंबड्या आहेत। बरं। आणि हा शेळी फार्म आहे? हा शेळी फार्म आहे। इथं आतमध्ये आपण खप्पे केलेले, इथं गाभण वेगळ्या साईडला असतात, वेलेल्या वेगळ्या साईडला असतात। कच्च्या गाभण मेल फिमेल विकड असते। आपला 70 बाय 36चा शेड आहे हा पूर्ण। बरोबर। आता ह्या ज्या गव्हाण्या आहेत ह्या सगळ्या तुम्ही म्हणजे अँगल मध्येच बनवलेत, पण ह्याच जे ही आहे खाद्य टाकायची जे गाळा आहेत ही सगळी प्लास्टिकचे आहेत। प्लास्टिकचे बॅलर जे असतात आपले 200 लिटरचे, त्याची 3 हिशात कट करून ह्याला बाग देऊन हा 1.25 फुटाची गव्हाण बनवलेली आहे आपण। म्हणजे ही प्लास्टिकचं करण्यापाठीमागचं कारण? प्लास्टिकचं म्हणजे लोखंडी गव्हाण केले कसं होतंय, त्यात शिळे जाऊन मुतणे, हागणे हा प्रकार जास्त होतो। आणि हा जास्त झाल्यानंतर ती लोखंडी गव्हाण जी आहे आपण पत्र्याची बनवतोय ती गव्हाण लवकर खराब होते। बरं, आता मला सांगा, ही जे तुम्ही सेक्शन केलेले आहेत ही सगळे देशी शेळ्या वेगळ्या, उस्मानाबादी वेगळ्या, बिटल वेगळ्या, गाभण वेगळ्या, कच्च्या गाभण वेगळ्या, पिल्ल वेगळे, असे सगळे सेक्शन केलेले आहेत। आणि हे जे आहे हे मेलचे तुमचं सेक्शन आहे। तर मला सांगा, तुमचा जो ब्रीडर आहे मेन फार्मचा तो कुठला आहे, तो दाखवा थोडासा आम्हाला। आपला मेन फार्मचा ब्रीडर जे आहे ते आपण पंजाबवरून टॉप क्वालिटीचा खरेदी केलेला आहे। तुम्हाला दाखवतो, जो मेल आहे आपण पंजाबवरून आणलेला आहे। हा काय? हा मेन ब्रीडर आपला? बर। हे तर माझ्या हाईटला यायला लागलाय मेल। हाईट त्याची भरपूर आहे, म्हणून तर साधारण 44-45 असं, म्हणजे 44 प्लस हाईट आहे त्याची। 44 प्लस म्हणजे जवळपास 45च्या आसपास आहे। साधारणतः माझी हाईट आहे 5 फूट 5 इंच। तर ह्याचं तोंड आणि माझं डोकंची हाईट आणि ह्याच्या तोंडाची हाईट अगदी सेम यायला लागली। ह्याच्यापासून आपण किती पैदास घेतली असेल आतापर्यंत? आपण आणल्यापासून आता आपल्याकडे जी बिट्टलची पिल्ले आहेत ती सगळी याचीच आहेत। ही 2 पिल्ले, ही 2 ब्रीडर पण याचीच आहेत। ही 2 जी नवीन म्हणजे तयार केलेली आहेत ही आता एक 6 दातावर आहे फ्रेश मध्ये, आणि ही 4 दातावरती। सुपर क्वालिटी, एकदम जबरदस्त, 1 नंबर क्वालिटी आहे। तर बघा मित्रांनो, बागेवाडी सारख्या अगदी म्हणजे छोट्याशा गावामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात शेळी पालन चालू आहे, आणि किती म्हणजे टॉप क्वालिटीमध्ये आणि किती जबरदस्त क्वालिटीमध्ये शेळी पालन आहे बघा ह्यांच्याकडं। आणि प्रत्येक सेक्शन वेगळे आहेत। तर भागवतजी, मला सांगा तुम्ही, एक प्रश्न आहे माझा किंवा माझ्या सबस्क्रायबर लोकांचा किंवा जे कोणी माझी व्हिडिओ बघतात त्यांचा, की शेळी पालनामध्ये पहिल्या दिवसापासून पैसे कमवू शकतोय किंवा शेळी पालनामध्ये पहिल्या दिवसापासून इन्कम आहे, किंवा दुधावरती 6 महिन्यात जे काय आपण शेळी पालनामध्ये गुंतवलेला खर्च असेल तो 6 महिन्यात फक्त दुधावरती क्लिअर होते, असं काही लोकांचं म्हणणं आहे। ही कितपत खरं आहे? शेळी पालनामध्ये प्रॉफिट आहे, 6 महिन्यात पैसे निघायला चालू होते, पण दुधावरती निघतात असं काय आणखीन
मला काय शक्य वाटत नाही. हम्म. तुम्ही त्यांची पिल्ल्यांचं संगोपन करून ते पिल्ले विकून तुमचे 6 महिन्यात पैसे काढू शकताय. हा. शेळी पालन म्हणजे लोक म्हणतात, आता मला माहित नाही की लोक म्हणतात की शेळी पालन मध्ये ज्या दिवशी शेळी पालन चालू करेल त्या दिवशीपासून पैसे चालू होतात असं. म्हणजे तुम्ही आता एवढ्या मोठ्या प्रमाणात करायला आमच्या लागला. अनुभवाने तर आम्ही सांगतोय हा. की ज्या दिवशी शेळी पालन चालू करून त्या दिवशीपासून पैसे मिळणं ही काय म्हणजे गोष्ट म्हणजे ही काय खरं वाटत नाही. बरोबर. त्याला काही ना काही कालावधी आपल्याला द्यावा लागणार. बर बर बर. त्यासाठी आपल्याला कसं आहे, आपण जर समजा शेळी पालन सुरुवातीला आपण जर समजा गाभण्या शेळ्या खरेदी करून जर शेळी पालन चालू केलं तर कमीत कमी त्यांचे पिल्ले आपल्याला विकायला यायला 6 महिन्याचा कालावधी जातो. समजा आपण 2-3 महिन्यात जर शेळ्या गाभणे गेल्या तर 2 महिने ते पिल्ले देण्यासाठी त्यांचा कालावधी जातो. तिथून पुढे 4 महिने जरी आपण पकडलं तरी मग आपल्याला 6 महिन्याचा कालावधी जातो की त्यांच्यापासून आपल्याला प्रॉफिट राहायला. पहिल्या दिवसापासून इन्कम ही शेळी पालनामध्ये पहिल्यांदा तुम्हाला सुरुवातीला त्यांना घालावंच लागणार. त्याला दुधाचा व्यवसाय करायचा आहे त्याचं चालूच झालं ना इन्कम, कारण ते मग पिल्ल्याचं संगोपन कसं करणार. दुधाचा जर व्यवसाय करायचा झाला तर आपण पिल्ल्याचं संगोपन करू शकत नाही ना. पिल्ल्याचं संगोपन करायचं म्हणलं तर आपल्याला त्याला त्याच्या आईचं पूर्ण दूध पाजावं लागणार. बरोबर. दुधापासून आपल्याला पैसे भेटणार नाहीत. आपल्याला पैसे कुठून भेटणार, पिल्ल्यापासून भेटणार. ती पिल्लू विकायला यायला आपल्याला 6 महिन्याचा कालावधी लागतो. हा, तर तुम्ही जर ती पिल्लू जन्मताच 2 ते 3 दिवसात विकलं आणि दुधाचा जर व्यवसाय चालू केला तर मग तुमचं त्या दिवशीपासून इन्कम चालू झालं. बर. म्हणजे शक्यतो पहिल्या दिवसापासून प्रॉफिट होणे किंवा 6 महिन्यामध्ये शेळी पालनामध्ये फक्त त्याच्या दुधावरती सगळं आपली गुंतवणूक ही रिटर्न येणे ही अशक्यच आहे. थोडक्यात तुमच्या म्हणण्यानुसार अशक्यच आहे. आपण किती गुंतवणूक करतोय आणि आपल्याला किती इन्कम घ्यायचं हे आपल्या हातात राहते. तुम्ही जर आता आज 4 आणि 5 लाख रुपये सुरुवातीलाच गुंतवले आणि ती आपल्याला सगळे 6 महिन्यात त्याच्या दुधावर ह्याच्यावर म्हणल्यावर ती शक्य होत नाही. तुम्हाला काय ती पिल्ल्यापासून घ्यावं लागणार. कमाई इन्कम का उघडणीच त्या दुधावर म्हणल्यावर कसं होणार ते. बर. आता मला सांगा, आपल्या इथं म्हणजे पिल्लांचं ज्या गाभण शेळ्या किंवा वेलेल्या शेळ्या आहेत त्यांचं थोडंसं सेक्शन आम्हाला दाखवा. पिल्लांचं गाभण शेळ्यांचं आणि येलेल्या शेळ्यांचं शिक्षण आपण पलीकडे केलंय. ठीक आहे, पलीकडे जाऊन पाहूया जरा. तेवढंसं दाखवा आम्हाला. आपल्या आता सध्या आपल्या गोट फार्म वरती ह्या शेळीला पूर्ण 5 महिने पूर्ण झालेले आहेत. बरोबर. एक 2 ते 3 दिवसात ही शेळी आपल्याकडे पिल्ले देईल. बरोबर. टॉप क्वालिटीची बिट्टलची शेळी आहे आपल्याकडे. साधारण एका टायमाला किती पिल्लं देते शेळी? ते 2 ते 3 पिल्लं देते. 2 ते 3. आणि हिचं ऍव्हरेज दूध किती लिटर आहे दिवसाचं? 2 ते 2.5 लिटर, म्हणजे दोन्ही टायमात मिळून 3 लिटरच्या आसपास दूध. दोन्ही टायमाचं मिळून 3 लिटरच्या. तिचे पिल्ले जर 2 झाले तर ती व्यवस्थित तिचे पिल्ले त्याच्या दुधावरती ती होते. म्हणजे तुम्ही असं काढून देणे किंवा विकणे काय भानगड नाही. तिचे पिल्ले जर आपल्याला मोठे करायचे असतील कुठल्याही शेळी पालकांनी, जर त्यांना पिल्ल्यापासून प्रॉफिट घ्यायचं असेल तर शेळीचं दूध काढून विकणे हा व्यवसाय अजिबात करू नये. ओके. तर आपण आता ह्यांच्या दुसऱ्या सेक्शन वरती आलोय, जिथं ह्यानी म्हणजे त्यांच्या उस्मानाबादी असतील किंवा दिशा असतील किंवा बिटल असतील ह्या पहिला रूपाटी ज्या पहिल्यांदा आई होणार आहेत हे सगळं ह्या ठिकाणी ठेवलेलं आहे त्यांनी त्या सेक्शन मध्ये. चला आता आपण हे बघूया. ह्याच्यामध्ये तुम्ही ब्रीडर बी सोडलाय म्हटलं, ब्रीडर बी दाखवा की ह्यातला तुम्ही. ब्रीडर आहे, दाखवतो तुम्हाला. ह्या सगळ्या तुमच्या पहिल्या रूपाटी आहेत ना? देशी बिटल आणि उस्मानाबादी. देशी बिट्टल उस्मानाबादी ही सगळ्या आपण बिट्टलने क्रॉस केलेल्या पाठी आहेत शेळ्यामध्ये. आणि आता पण पूर्ण बिट्टलने क्रॉस केलेले आहेत पहिल्यांदा क्रॉस झालेले आहेत. म्हणजे ह्या जेवढ्या बी पाटी आहेत त्या पहिल्या ह्या सगळ्या ह्या मेल कडून आहेत का? होय, ह्या मेल कडून. शो साधारणतः किती दाते? आता 2 दाते. आता 2 दाते म्हणजे तरी पण 1 वर्षाचा 13-14 महिन्याचा मेल असेल. 14 ते 15. अगदी यंग आणि एकदम जबरदस्त, एकदम जबरदस्त आहे मेल. अशी जर मेल प्रत्येक शेळी पालकानं घेऊन कुठल्याही ब्रीडच्या शेळ्या जर ठेवल्या आणि चांगल्या क्वालिटीचा मेल जर ठेवला तर कटिंग मार्केट कधी बी चालणारच. विषयच नाही. मस्त, एक नंबर कटिंग मार्केट चालणार. आणि आपले हे जे आता इथं आपण ह्या जे सेशन मध्ये आलो, ही पाटीचा जी खप्पा आहे आपला, ती पूर्ण पाटी ह्या मेल कडून गाभणार. त्याच्यामुळे आपल्याला ह्यांची पिल्ले जे आहेत ते टॉप क्वालिटीचे पिल्ले पण. आता मला सांगा, वेलेल्या शेळ्यांचं थोडस सांगा सेक्शन कुठं. हे पुढचं जे सेक्शन आहे ते वेलेल्या शेळ्यांचं. बरोबर. तर आपण आता ह्यांच्या ज्या वेलेल्या शेळ्यांचं सेक्शन आहे तिथं आलोय. तर आम्हाला सांगा भागवत, तुम्ही इथं किती दिवसापासून किती दिवसापर्यंतच्या वेलेल्या शेळ्या ठेवताय? आपण इथं कमीत कमी 15 दिवस वेळेला कमी असलेल्या शेळ्या इथं ह्या सेक्शन मध्ये घेऊन येतोय. आणि त्यानंतर आपण इथं 1 ते 1.5 महिना ह्या ठिकाणी ठेवतोय. ठेवतोय. आणि ह्यांची पिल्लं
यांची पिल्ल पण इथंच आहे ना, अलग अलग आपण कप्पे केलेले आहेत मध्ये. बर बर बर. शेळ्यांसाठी हा मोकळा पोर्च असल्यासारखे, पिल्ल्यांसाठी अलग अलग कप्पे आहेत. आता साधारणतः इथं म्हणजे अगदी 1 दिवसापासून ते 1.5 महिन्यापर्यंतची पिल्लं तुम्ही इकडे ह्याच्यात ठेवताय. हा, 1 दिवसापासून ते 1.5 महिन्यापर्यंत. बर बर बर. आणि हिथून आता दीड ते 2 महिने झाल्यानंतर आपण हिथून शेळ्या गाब घालूनच परत तिकडे ह्याच्यामध्ये नेतो. प्रेग्नेंट केल्याशिवाय इथून हलवत नाही. हलवत नाही शेळ्या. हिथून प्रेग्नेंट करूनच आपण पलीकडल्या शेडमध्ये शेळ्या नेतो. आणि तिकडल्या जी जवळ आलेली आहे ती परत इकडे आणतोय. लॉट बाय लॉट आपलं चालू आहे. हा हा. म्हणजे एकंदरीत हे आपलं फार्म आहे आणि हे फार्म वरची अशी ठेवण्याची म्हणजे प्रत्येक जनावर ठेवण्याची अशी पद्धत आहे. आता मला तुम्ही सांगा, तुम्ही ह्यांना वल्ल्या चाऱ्याचं नियोजन कसं आहे? वल्ल्या चारामध्ये काय 2 एकर मेथी घासाचा प्लॉट आहे. इथं 1 एकर आहे, वरती 1 एकर आहे. ते दशरथ घास लावलेला आहे. दशरथ घास प्लॉट खाली आहे आपला. खाली केलं का दशरथ घास? हा, ते वंडर ग्रेस सोबाबळ पण आहे. आणि तिथं ते पोरजे नेपियर पोरजे का? नेपियर पोरजे. बर बर बर. साधारणतः वैरण, वली वैरण जे आहे ते तुम्ही किती एकर केलेले? आंबट चिंच सुद्धा दिसते बांधाला. हा, आंबट चिंच आहे, लिंबाची झाड आहेत बांधाला. म्हणजे आपल्या प्रत्येक शेताच्या कोपऱ्याला आपण आपल्या शेळ्यांसाठी जी महत्वाची झाड आहेत म्हणजे चाऱ्यामध्ये चिंचाचे पाटे म्हणा, लिंबाचे पाटे म्हणा, हे आपण पूर्ण 22 एकर क्षेत्र आहे, पूर्ण बांधावरती झाडं लावलेली आहेत. आणि वल्ली वैरण जी आहे ती तुम्ही किती एकरात केलेली आहे साधारण? वल्ली वैरण आपली आता सध्या 3 एकर मध्ये. 3 एकर मध्ये म्हणजे 2 एकर मध्ये मेथी घास, 1 एकर मध्ये हे फोर्जी नेपियर, आणि बांधावरती मग हे दशरथ घास, सोबाबळ, आंबट चिंच आणि लिंब हे असं केलंय काय? आता सुक्या चाऱ्यामध्ये काय काय आहे ते पण सांगा. सुक्या चाऱ्यामध्ये आपल्याकडं सोयाबीन भुस्सा, तूर भुस्सा आहे, परत म्हणलं तर मुगाचं भुस्सा आहे, आणि हे तुरीचं पोलपाट पण असते. म्हणजे ते कसं तुम्ही गोडाऊनला स्टोअर करूनच ठेवता का? हा, 1 वर्षाचा चारा आपण गोडाऊनला स्टोअर करून. बर बर बर. म्हणजे चारा नियोजन ह्या पद्धतीनं आहे आणि खुराक जी तुम्ही मगाशी सांगितलं त्या पद्धतीनं आहे. हे म्हणजे तुम्ही कसं महिन्याला खुराक बनवता का आठवड्याला खुराक बनवता? महिन्याला बनवतो. म्हणजे महिन्यात एकदा बनवलं, स्टॉक बनवून तयार करून ठेवला की ते महिनाभर तुमचं चालते. महिन्यातून 1 वेळेस बनवायचा. बर. प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला खुराक बनवायचा. बर बर. म्हणजे एकंदरीत तुमचं वाळला चारा असो किंवा वाला चारा असो, ही सगळं सिस्टमॅटिक आहे. आणि खुराकाचं पण तुम्ही म्हणजे स्टॉक लावूनच ठेवता महिन्याचा. एक ह्याच्यामध्ये शेळी पालनामधलं सगळ्यात महत्वाचा रोल आहे तो त्याच्या शेळीच्या स्टॉल फिडिंग वरच्या सर्रास शेळ्यांचा सगळ्यात महत्वाचा विषय असतो तो त्यांच्या खाद्याचा. हे तुम्ही म्हणजे तुमचं ह्या पद्धतीनं नियोजन असते. सकाळपासून संध्याकाळपर्यंत कसं काय काय देता? सकाळी सुरुवातीला काय काय देता? सकाळी आपण सुरुवातीला उठल्यानंतर त्यांना खुराक देतो. आपण जिथं तयार केलेलं सकाळचा खुराक आहे ती तुम्हाला मगाशी जी माहिती सांगितली ती 1 टायमाला सकाळी आपण खुराक देतो. त्याच्यानंतर शेळ्या आपण शेडच्या बाहेर काढतो. 11 वाजता वल्ला चारा टाकतो. 11च्या नंतर 3 वाजता आपण शेळ्यामध्ये घालतो शेडमध्ये. 3 वाजता शेळ्यामध्ये घातल्याच्या नंतर आपण त्यांना सुका चारा, परत संध्याकाळी त्यांना आपण शेंगपेंड आणि मका देतो. म्हणजे अशा पद्धतीनं तुमचं दिनक्रम आहे. म्हणजे दिनक्रम म्हणजे आपल्याला भागवत यांनी अगदी साध्या सोप्या पद्धतीनं शेळी पालनामधले प्रत्येक गोष्टी समजावून सांगितल्या. काय खरं काय खोटं ही त्यांनी प्रामाणिकपणानं सांगितलं आणि त्यांनी त्यांचा पूर्ण फार्म आपल्याला दाखवला. त्याबद्दल धन्यवाद.